मैत्रिणींनो नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय 107.4 मेगाहर्ट्झवर. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ, आपला आवाज आपला रेडिओ. दुपारचा 1 वाजतोय. सादर करतोय कार्यक्रम मनस्विनी. मनस्विनी कार्यक्रमात निर्माती श्री योगी मुंगी यांच्यासह मी नेहा वैशंपायन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज भेटीगाठी या सदरामध्ये आपल्या एका खास पाहुण्यांना घेऊन आलेली आहे. सुट्ट्यांचे दिवस सुरू झालेले आहेत. आपल्याकडे येणारी पाहुणे रावळे किंवा आपण ज्यांच्याकडे जात असू असा सगळा गोतावळा किंवा आपल्या खास मित्रमैत्रिणींचा गट समूह घेऊन आपण पुनश्च एकदा आपल्या परंपरांचा आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या स्थळांना भेट देणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून. ह्या भेटीगाठी सदरामध्ये आज आपण आमंत्रित केलंय केदार खळदकर आणि पूजा खळदकर या जोडप्याला, ज्यांनी केदार पूजा प्रवास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या देवळांची ओळख करून दिलेली आहे. त्या देवळांचं वेगळेपण, त्याचं स्थापत्यकला, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्या कथा, त्याच्या पौराणिक संदर्भातून येणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा परिचय त्यांनी आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून दिलेला आहेच. पण आजच्या भेटीचं खास कारण आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घेऊन पुणे आणि परिसरातल्या वेगवेगळ्या देवळांना नक्की भेट देऊ शकता आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत. केदार आणि पूजा, तुमचं मनपूर्वक स्वागत करते मी भेटीगाठी या सदरामध्ये. नमस्ते. विद्यावाणीने आम्हाला आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल विद्यावाणी आणि नेहा वैशंपायन दोघांचे आरंभालाच आभार मानतो. आमच्या वाहिनीचं नाव आधी केदार पूजा प्रवास होतं, परंतु काही दिवसांपूर्वीच मी ते बदलून केदारवाणी मराठी केलेलं आहे. म्हणजे जशी आपली विद्यावाणी आहे तशीच केदारवाणी मराठी आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या ट्रेंडिंग विषयांवरती यूट्यूब चॅनल्स किंवा इन्फ्लुएन्सर आपण असतात असं म्हणतो, पण खूप वेगवेगळे तरुणाईला किंवा वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करणारे विषय असून सुद्धा आपला संस्कृतीचा ठेवा असलेल्या देवळांविषयी असं यूट्यूब चॅनल सुरू करणं आणि त्यातून माहिती लोकांना देत राहणं, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? याला पार्श्वभूमी अशी आहे की आमचं घराणं जे आहे, खळदकर घराणं जे आहे ते घराणं धार्मिक घराणं आहे. पुण्यामध्ये सहकारनगरमध्ये आम्ही राहतो. दशभुजा गणपती मंदिर सहकारनगर तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल. खाली मंदिर आहे आणि त्याच्यावरती आम्ही राहतो. त्यामुळे माझ्या लहानपणापासून आमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होतं आणि लग्न झाल्यानंतर आणि त्याआधी सुद्धा मला भ्रमंतीची खूप सवय होती, आवड होती. भ्रमंती हा माझा छंद होता, ट्रेकिंग हा सुद्धा माझा छंद होता. आणि फिरायला जात असताना असा एक प्रसंग घडला की ज्या प्रसंगामधून आम्हाला यूट्यूब चॅनल चालू करावासा वाटला. पूजा, केदारनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे त्याच्या आयुष्याची जोडीदारीण तू आहेस, पण या प्रवासाची सुद्धा साथीदार आहेस. तर आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचंय. एकदा काय झालं की माझे सासू सासरे सज्जनगडावर गेले होते. वर्षातून 1-2दा जातात. त्यामुळे त्यांना आणण्यासाठी ते तिकडे गेले असताना असंच चिन्मय त्यांना म्हटला, बाबा आपण इथलं असं शूटिंग करूया का? तर मग त्याच्यातून ती कल्पना सुचली की आपलंही काहीतरी असं युट्यूब चॅनल सुरू करावं. म्हणजे वाहिनी सुरू करताना असं काही ठरवलेलं नव्हतं की आम्हाला प्राचीन मंदिरच करायची आहेत. पण सुदैवाने असं झालं, आमचा श्री गणेशा जो झाला तो सज्जनगडापासून झाला आणि त्या पहिल्या प्रकाशित झालेल्या काही चलचित्रांवर येणाऱ्या कॉमेंट्समध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला अशा पद्धतीच्या कॉमेंट्स यायला लागल्या की तुम्ही खूप छान पद्धतीने मंदिर दाखवत आहात. आमच्या भागामध्ये असं असं मंदिर आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या वाहिनीवर दाखवा. का तऱ्हेने मागणी आहे की आमच्या परिसरातल्या देवळाची ओळख आम्हाला पण नीटशी जी नाही आहे ती तुमच्या माध्यमातून आम्हाला होत राहू दे. या प्रवासाची सुरुवात तुमची झाली. तुम्ही अतिशय नेटाने आणि सातत्याने खूप वेगवेगळ्या देवळांना स्वतः भेटी दिल्यात, स्वतः दूरवरचे प्रवास केलेत. फक्त पुणे परिसर नाही, फक्त तर तुम्ही खूप लांबवरचे प्रवास ह्या देवळांची नीट ओळख करून देण्यासाठी केलीत. पण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओवरून आपण आज पुणे परिसरातले तुमचे अनुभव, त्याचं थोडंफार स्थापत्यकलेच्या अंगाने कसं ते देऊळ बघावं याविषयी सगळं जाणून घ्यायचंय. साधारण या सगळ्या प्रवासात आतापर्यंत किती देवळांविषयी माहिती सांगितली? माझ्या वाहिनीवरती तसं बघितलं तर 100हून अधिक मंदिरं आहेत. आम्ही अशी मंदिरं जास्त दाखवतो की ज्या मंदिरांमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे आणि जी मंदिरं अप्रसिद्ध आहेत, लोकांना माहीत नाहीयेत. अगदी आमचा चॅनल जेव्हा नवीन होता त्यावेळेला आम्हाला ही मंदिरं शोधायला लागायची, पण नंतर लोक सांगायला लागले की आमच्या भागामध्ये हे खूप मंदिर छान आहे,
पण लोकांना माहित नाहीये, ते तुम्ही दाखवा. आणि आमच्या वाहिनीचा नंतर आपोआप हा उद्देश होत गेला की अप्रसिद्ध असलेली पण खूप सुंदर असलेली मंदिरं दाखवणे. अगदी. आणि आमच्या वाहिनीवर अशी अनेक मंदिरांची चलचित्र उपलब्ध आहेत की जी 90% लोकांना माहीत नसतील. अशी खूप सारी मंदिरं आमच्या वाहिनीवर उपलब्ध आहेत. आत्ता जसं माहीत नसलेली किंवा अप्रसिद्ध असलेली किंवा अगदी जुजबी माहीत असलेली मंदिरं तुम्ही माहिती सांगत राहता, तर आजच्या भेटीगाठी सदराचं हेच महत्त्व आहे. एका दिवसामध्ये आपण पुणे परिसरातली मंदिरं बघून येऊ शकू असं आपण आपल्या मैत्रिणींना किंवा मनस्विनीच्या श्रोत्यांना सांगणार आहोत. त्यासाठी सुद्धा अगदी 2 व्हीलरवरनं आपण जाऊ शकतो किंवा जी बऱ्याच मैत्रिणींना आपल्या 4 चाकी चालवता येते, त्याच्यामुळे 4-5 मैत्रिणींना घेऊन त्या जाऊ शकतात. किंवा घरामध्ये काही आपल्या नंदा, भावजया, जावा कोणी अजून आलेल्या असतील आपल्या सख्या, तर त्यांनाही त्या घेऊन जाऊ शकतात. अगदी प्रसंगी एखाद्या कॉलनीमध्ये बराच मोठा ग्रुप असेल तर बस करून सुद्धा छोटीशी आपण जाऊ शकतो. पुणे परिसरातलं लगेच पाहता येईल असं देऊळ कुठलं सांगता येईल? श्री गणेशा करायचा तर गणपतीच्या मंदिरापासूनच करूयात. पुण्यामध्येच सोमवार पेठेमध्ये असलेलं त्रिशुंड गणपती मंदिर. बर. ह्या मंदिरामध्ये बघण्यासारखं इतकं काही आहे की जे बघून आपण थक्क होतो. बहुतेक जे दर्शनाला जाणारे भाविक असतात किंवा सहलीला म्हणून सुद्धा काही लोक देवळांमध्ये दर्शनाला जातात, परंतु तिथे गेल्यानंतर लोक काय करतात, 5 तासाचा 4 तासाचा प्रवास करून लोक जातात. ते प्रत्यक्ष मंदिरामध्ये फक्त 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं दर्शन घेतात, छान मंदिरे म्हणतात आणि निघून जातात. पण आपली अशी अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांना बांधायला 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष, 3-3, 4-4 पिढ्यांनी मिळून बांधलेली आपली मंदिरं आहेत. आणि ही एवढी सुंदर मंदिरं म्हणजे आपल्या भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे. हे मंदिर बघावं कसं याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला ह्या सगळ्या उपक्रमामधून मिळतो. तर आता आपण बोलत होतो त्रिशुंड गणपती या मंदिराविषयी. फार काही मोठं मंदिर नाहीये, छोटंच मंदिर आहे आणि साधारण 1780च्या सुमारास हे बांधलेलं मंदिर आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे. खाली तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये गोसावी महाराज म्हणून आहेत, त्यांची समाधी आहे. ती समाधी फक्त वर्षातनं एक दिवशी गुरुपौर्णिमेलाच फक्त उघडली जाते. इतर दिवशी जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला दर्शन तिथं खाली जाऊन घेता येणार नाही. पण वरचं जे मंदिर आहे, मंदिराच्या दर्शनी भागावरती आपल्याला खूप सारं नक्षीकाम बघायला मिळतं. अनेक प्रकारची व्यालशिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे श्वान व्याल नावाचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं, जे फारसं कधी अन्य मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही. व्यालशिल्प म्हणजे काय नेमकं? व्यालशिल्प म्हणजे शरीर जे असतं, म्हणजे धड जे असतं ते एका प्राण्याचं असतं आणि त्याला मुख वेगळ्या प्राण्याचं लावलेलं असतं. अशा कॉम्बिनेशन असलेली जी शिल्प असतात त्यांना व्यालशिल्प हे मंदिर शास्त्राच्या भाषेमध्ये संबोधलं जातं. आणि ती कॉम्बिनेशन्स खूप वेगवेगळी असू शकतात. म्हणजे मर्कट व्याल असतात, गजव्याल असतात, अश्वव्याल असतात, गर्दभ व्याल असतात. अशी अनेक प्रकारची व्यालशिल्प आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ते एक प्रतीक आहे, संरक्षक म्हणून किंवा द्वारपालासारखं प्रतीक असं म्हणू शकतो. करेक्ट. काही मंदिरांमध्ये ती मोठ्या आकाराची अगदी 3.5-4 फुटाच्या आकाराची सुद्धा व्यालशिल्प असतात. काही मंदिरांमध्ये द्वारशाखांवरती अगदी 1.5 इंच किंवा 1 इंचाच्या आकाराची व्यालशिल्पांची मालिका असते आणि ती सगळी व्यालशिल्प एका द्वारशाखेवर असलेली समान बनवलेली असतात. बर. हा सुद्धा स्थापत्याचा एक उत्तम नमुना. कारण सारखेपणा किंवा एकासारखं दुसरं शिल्प बनवणं आणि ते त्या खांबांवरती स्थापना करणं, आणि मुळातच आपल्याकडे जय विजय ही संकल्पना आहे, तर त्याच अनुषंगाने हे द्वारपालांची संकल्पना बघायला मिळते. फक्त आपण थोडंसं थांबून त्याचं नीट निरीक्षण केलं पाहिजे, तिथल्या माहितगाराकडून ती माहिती घेतली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्या मंदिराचं अंतर्बाह्य रूप आपल्याला समजून येईल. द्वारशाखा सामान्यतः कोणत्याही प्रवेशद्वाराच्या 3 बाजूंना असतात, डावी बाजू, उजवी बाजू आणि वरची बाजू. ह्या द्वारशाखेला जी पट्टी असते डाव्या बाजूपासून सुरू होते, वरती आडवी पट्टी असते आणि उजव्या बाजूला उभी दुसरी पट्टी असते. कित्येक मंदिरांच्या प्रवेशद्वारांवरती अशी व्यालशिल्प किंवा सूरसुंदरी नावाचा एक प्रकार आहे, त्या सूरसुंदरींची मालिका असते आणि या सगळ्या सूरसुंदरी समान आकाराच्या बनवलेल्या असतात. आता आपण कल्पना करू शकता, प्रवेशद्वाराची उंची साधारणपणे 5 फूट ते 6 फूट असते. या 6 फुटामध्ये 20-25 अशी शिल्प बसतात. 20-25 शिल्प डाव्या बाजूला, 20-25 शिल्प उजव्या बाजूला आणि वरती 15-20 शिल्प. ही सगळी शिल्प समान आकारची घडवायची असतात. हा जो पाषाण असतो, अखंड पाषाण असतो. आणि ही जी सगळी मंदिरांची निर्मिती केली गेली त्यावेळेला कोणतीही आधुनिक मशिनरी आत्ताच्या भाषेमध्ये त्यांच्याकडे नव्हती. छिन्नी, हातोडे आणि त्यावेळची जी काय प्रगत शस्त्र असतील त्यांचा वापर करून इतकी सुंदर शिल्पकला आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे. त्रिशुंड्या गणपती मंदिराचा आपण उल्लेख करतोय,
गजबज असणारी पेठ किंवा आजूबाजूचा जुन्या पुण्याचा परिसर आणि मधोमध असलेलं थोडंसं लपलेलं हे देऊळ, त्याच्याविषयी अधिक माहिती आपल्या मैत्रिणींना ऐकायला आवडेल. दर्शनी भागामध्येच या मंदिरामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, पण मी त्यातली ठळक वैशिष्ट्य फक्त आपण ज्या चर्चा करू त्या मंदिरांबद्दल सांगेन. ह्या त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागामध्येच असं एक शिल्प आहे की जे अन्य कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला भारतामध्ये बघायला मिळणार नाही किंवा जगामध्ये बघायला मिळणार नाही. बरं. मंदिराच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला एक गेंडा दाखवलेला आहे आणि त्या गेंड्याला साखळदंडांनी बांधलेला आहे बरं. आणि तो साखळदंड ब्रिटिश सैनिकांनी हातामध्ये धरलेला आहे. 1780च्या सुमारास हे मंदिर बांधलं गेलं होतं. 1756च्या आसपास प्लासीची लढाई झाली होती आणि त्या प्लासीच्या झालेल्या लढाईचं प्रतीक म्हणून ह्या पुण्यातल्या मंदिरावरती त्याचं शिल्प बनवलेलं आहे. आणि हे असे जे बारकावे असतात मंदिरांचे, ते आपण जर व्यवस्थित जाऊन बघितलं आणि त्याच्याबद्दल थोडंसं कुतूहल ठेवलं, काही मंदिरांमध्ये माहितीचे फलक लावलेले असतात किंवा आमची तर सवय आहे की आम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाण्याच्या आधी त्या मंदिराचा संपूर्ण अभ्यास करतो. जेवढे काही माहितीचे स्रोत असतील त्या सगळ्या माहितीच्या स्रोतांकडून ती माहिती गोळा करतो आणि मग ते मंदिर बघायला जातो. संपूर्ण गृहपाठाशिवाय तुम्ही मंदिर बघत नाही आणि प्रेक्षकांना दाखवतही नाही. असंच आपल्या श्रोत्यांनी सुद्धा करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण नुसतंच जाऊन मंदिर छान आहे, छान शिल्पकला आहे असं म्हणण्यात सुद्धा आनंद आहे, परंतु आपण जेव्हा त्या मंदिराबद्दल अधिकची माहिती घेऊन जातो त्यावेळेला ते मंदिर बघण्याचा आनंद कैक पटीने वाढू शकतो. खरंय. त्रिशुंड गणपती मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती अत्यंत सुंदर नक्षीकाम तिथे आहे. या त्रिशुंड गणपतीच्या मूर्तीचं विशेषत्व असं आहे की नावच त्रिशुंड गणपती आहे. 3 सोंडा आहेत आणि 6 हात असलेला आणि मयुरासनावरती असलेला हा विशेष गणपती आपल्याला अन्य कुठेही बघायला मिळत नाही. तसा गणपती आपल्याला त्रिशुंड गणपतीमध्ये बघायला मिळतो. आणखीन पुणे परिसरातलं एखादं मंदिर कुठलं असं आहे की जे आवर्जून पाहिलं पाहिजे? वाघोलीला वाघेश्वराचं मंदिर आहे. पुणे नगर रोडला लागून असलेलं मंदिर आहे आणि त्या वाघोलीच्या मंदिराच्या बाजूला खूप मोठं तळं आहे आणि तळ्याकाठी असलेलं अत्यंत सुंदर मंदिर आहे, जे पुण्यातले आपले श्रोते 1-2 तासाची 3 तासाची सहल म्हणून तिथे जाऊ शकतात. मंदिर बघण्याचा आनंद घेऊ शकतात, तलावामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकतात, प्राचीन शिल्प बघण्याचा सुद्धा आनंद एकाच ठिकाणी या मंदिरामध्ये आपल्याला मिळू शकतो. या वाघोली मंदिराचं आणखीन काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं? या वाघोलीच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला प्रवेशद्वारावरतीच एक मोठी घंटा लावलेली आहे. अशा मोठ्या घंटा खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तिथे गजांत लक्ष्मीची अत्यंत सुंदर शिल्प सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरती केलेली आहेत. आता गजांत लक्ष्मी म्हणजे काय, तर मध्यभागी लक्ष्मीची मूर्ती असते आणि 2 बाजूंनी 2 हत्ती आहेत आणि ते बऱ्याचदा त्या महालक्ष्मीला अभिषेक करताना दाखवलेलं असतं. म्हणजे ही गजांत लक्ष्मी आपल्याला ज्या ज्या मंदिरांमध्ये बघायला मिळते ती वैभवाचं प्रतीक म्हणून मंदिरांमध्ये आतल्या स्तंभांवरती सुद्धा बघायला मिळतं. मंदिराच्या बाह्य भिंतींवरती रामायणातली खूप सुंदर शिल्प बनवून लावलेली आहेत. म्हणजे रामायणातले विविध प्रसंग 6 इंच बाय 8 इंच एवढ्या आकाराची साधारण किंवा 1 फूट बाय 1 फूटच्या आकाराची शिल्प आहेत. मंदिराच्या वरच्या भागामध्ये ती लावलेली आहेत. आपल्याला थोडंसं निरीक्षण करून बघावं लागतं तेव्हा ते रामायणातले प्रसंग आपल्याला लक्षात येतात. त्याचबरोबर विष्णूचे दशावतारांची सुद्धा शिल्प केलेली आहेत. ती वाघोलीच्या मंदिरात गेल्यावर ही शिल्प नक्की बघितली पाहिजेत. तुमच्याशी बोलताना उत्सुकता वाढलेली आहेच, पण ज्या वेळेला अशी पुणे परिसरातली मंदिरं आपण बोलतोय त्यावेळेला रामदरा हे नाव अनेकांकडनं ऐकलेलं असतं. एकमेकांना विचारत पण असतात ते कुठे आहे, कसं जायचं, आणि अनेकांनी भेटही दिलेली असते. तर त्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. पुणे सोलापूर रस्त्यावर लोणीपासून उजव्या हाताला वळल्यावर आतमध्ये साधारण 6-7 किलोमीटर वरती हे रामदऱ्याचं मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे परंतु त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आता त्याला रंगकाम केलेलं आहे, तरी सुद्धा त्या मंदिरामध्ये सुद्धा बघण्यासारखं बरंच काही आहे. आणि एक अर्ध्या दिवसाची सहल म्हणून किंवा तिथे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे, आमराई किंवा वृक्षराजी भरपूर असल्यामुळे एक संपूर्ण दिवसाची तुम्ही जर डबे घेऊन गेलात तर तिथे तुम्ही डबे खाऊन मंदिराचाही आनंद घेऊ शकता आणि तळ्यामध्ये बोटिंग करण्याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. असं हे रामदरा नावाचं ठिकाण पुण्यापासून साधारण 25-30 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेलं छान मंदिर आहे. आणि त्या परिसरात असं ऐकून आहे की बागा सुद्धा विकसित केलेल्या आहेत की तिथे
अगदी घरातली छोटी चिल्ली पिल्ली मुलं नेलीत तरी तुम्ही सुरक्षितपणे तिथे त्या परिसराचा आनंद घेऊ शकता. तिथे अशी झाडं आहेत की त्या झाडांवरती लहान मुलांना सुद्धा चढता येतं. तिथे तुम्ही छान फोटोग्राफी करू शकता, रील्स काढू शकता. आपण आता पुणे परिसरातलं किंवा त्याच्या जवळच्या मंदिरांचा एक थोडक्यात आढावा घेतला. खरं तर तुमच्यापाशी सांगण्यासारखं खूप आहे आणि माझ्यापाशी विचारण्यासारखं पण खूप आहे, पण तरी सुद्धा आपला मुख्य विषय असा आहे की एका दिवसभरामध्ये आपण मंदिरं कशी बघायची, कोणती बघायची याचा आढावा घेतोय. तर अशी आणखीन कोणती मंदिरं आहेत की ज्याचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल? सासवडच्या परिसरामध्ये गेल्यानंतर मला नेहमी प्राचीन मंदिरांची आवड असते आणि जिथे शिल्पकाम असतं अशी मंदिरं आम्हाला जास्त आवडतात. त्यामुळे मला सगळ्यात पहिला उल्लेख करावासा वाटेल सासवडमधल्या चांगा वटेश्वर नावाच्या मंदिराचा. चांगा वटेश्वर, चांगदेव महाराज तिथे येऊन गेलेले म्हणून त्याला चांगा वटेश्वर असं नाव आहे. ह्या मंदिरामध्ये शिल्पकाम अत्यंत सुंदर शिल्पकाम आहे. म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला दगडी पायऱ्या, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही मंदिरं आहेत आणि दगडी भूमी आहे सगळी मंदिराच्या प्रांगणाला. आणि मंदिराच्या बाह्य भागात दर्शनी भागापासूनच आपल्याला नक्षीकाम बघायला सुरुवात होते. या चांगावटेश्वर मंदिरामध्ये नंदी मंडपामध्ये आपण जेव्हा जातो त्या नंदी मंडपामध्ये असलेला नंदी खूप बघण्यासारखा आहे. फक्त ह्याच चांगावटेश्वर मंदिरामध्ये नाही तर अन्य सुद्धा अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये भव्य आकाराचे नंदी महाराज असतात. जसं ह्या चांगावटेश्वर मंदिरामध्ये आहे, संगमेश्वर मंदिरामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर, ही सगळी सासवड परिसरातली मंदिरं आहेत. त्या तिन्ही मंदिरांमध्ये भव्य आकाराचे नंदी आहेत आणि या नंदीमध्ये सुद्धा बघण्यासारखं खूप असतं. म्हणजे जर अभ्यास करायचा म्हटलं त्या नंदीचा तर अखंड पाषाणामध्ये घडवलेला 5.5-6 फूट उंचीचा नंदी असतो, ज्याची लांबी तेवढीच असते, म्हणजे 6-7 फूट लांबी असते. एवढ्या मोठा आकाराचा दगड घेऊन त्याच्यामध्ये घडवलेला नंदी असतो. त्या नंदीच्या पाठीवरती झूल घातलेली असते, घंटांच्या मालिका घातलेल्या असतात, त्याच्यावरती खुळखुळ्यांची मालिका घातलेली असते, त्याला हार घातलेले असतात. त्याच्या पाठीवरती जी झूल घातलेली असते त्या झुलीची जी दोरी असते त्या दोरीची गाठ जी असते ती गाठ सुद्धा बघण्यासारखी असते. म्हणजे दगडामध्ये, ती सुद्धा दगडात शिल्पामध्ये कोरलेली. म्हणजे आपण त्या नंदीकडे, माझ्या आत्ताही अंगावरती काटा आला की आपण ते शिल्पकाम बघून थक्क होतो की दोरीमधले बारकावे त्या शिल्पकामामध्ये दाखवलेले असतात. नंदीची जी बसण्याची पोज असते, त्याचा डाव्या बाजूचा पाय त्याच्या शरीराखालून उजव्या बाजूला आलेला असतो, उजव्या बाजूला त्याचं फक्त खूर दिसतं. त्या नंदीच्या पायामध्ये असलेले वाळे दाखवलेले असतात, नंदीच्या गळ्यामध्ये अलंकार घातलेले असतात, नंदीच्या शिंगांवरती अलंकार घातलेले असतात. हे नंदी महाराज सुद्धा तिथले चांगावटेश्वर मंदिरामधले खूप बघण्यासारखे आहेत. तुम्ही हे सांगताय त्याच्यावर मला असं आवर्जून वाटतं की आपली जुनी जी मंडळी होती, म्हणजे अशा तऱ्हेचं शिल्प तयार करण्यासाठी बुद्धिमत्ता आणि कलात्मकता अशा दोन्हीचा संगम लागतो. कारण निरीक्षणाशिवाय हे बारकावे येऊ शकत नाहीत. आणि आपली जुनी जाणती मंडळी जी आहेत ती हे सगळं जगलेली आहेत. आता तू म्हणलीस त्याप्रमाणे ह्या कारागिरांचं स्किल लेवल जे आहे त्याची कल्पना आपण करू शकतो. मी आता जसा उल्लेख केला 6 फूट बाय 8 फूट बाय 6 फूट या आकाराचा एक पाषाण घ्यायचा आहे आणि त्याच्यातनं हा सुंदर नंदी घडवायचा आहे. तिथे चूक करायला अजिबात वाव नसायची त्या कामगारांना किंवा त्या कारागिरांना चूक करायला वाव नसायची. कारण संपूर्ण नंदी बनवून झाला आणि नंदी बनवताना शेवटच्या टप्प्यामध्ये डोळा घडवताना त्याच्यामध्ये छिन्नीचा हातोडा किंवा हातोडीचा घाव एखादा चुकीचा पडला तर बनवलेला संपूर्ण नंदी फेकून द्यावा लागेल आणि नवीन नंदी बनवावा लागेल. म्हणजे त्यांना चूक करायला वाव अजिबात नव्हता. इतकी अॅक्युरसी आपल्या कारागिरांमध्ये होती. आत्ताच्या कालावधीमध्ये जर एखादं नवीन मंदिर बनवायचं म्हटलं तर ऑटोकॅडमध्ये त्याचं डिझाईन बनवलं जाईल, अॅक्युरसी MM मध्ये बनवली जाईल आणि त्याचप्रमाणे तेवढ्याच सेक्शन मध्ये तेवढंच बांधकाम करता येईल. ही आता सुविधा उपलब्ध आहे. पण विज्ञान तंत्रज्ञानाची साथ नसताना केवळ स्वतःच्या स्मरणशक्तीवर, निरीक्षणावरती इतका भक्कम विश्वास होता लोकांचा आणि खरोखर यांना सलाम केला पाहिजे. असे कारागीर आपल्याकडे होते आणि अजूनही असतील. ह्या सुद्धा चांगावटेश्वर मंदिरामध्ये म्हणजे नंदी मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये अनेक स्तंभ बघायला मिळतात. त्या स्तंभांचा आकार जो असतो कमीत कमी 10 फूट उंचीचे स्तंभ असतात, काही काही ठिकाणी 14 फूट उंचीचे स्तंभ असतात आणि हा 14 फूट अखंड पाषाण असतो. बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी एखादा ड्राय जॉईंट त्याच्यामध्ये असतो. पण हे सगळे जे स्तंभ असतात, कित्येक मंदिरांच्या सभामंडपामध्ये 20, 22, 26, 28 असे स्तंभ असतात. सगळे स्तंभ दिसायला समान आकाराचे, समान चौकोन असलेले असतात. फक्त त्या चौकोनावरचा नक्षीचा जो पॅटर्न असतो तो फक्त वेगळा असतो. पण अखंड पाषाणातून तो मंडप उभारलेला असतो. म्हणजे 12 फूट उंचीचा स्तंभ बनवायचा आहे, एवढा मोठा पाषाण घ्यायचा आहे,
त्याच्यावरती साधारणपणे मध्ये हे असलं की म्हणजे गव्हाच्या दाण्या एवढं नक्षीकाम कित्येक ठिकाणी आपल्याला स्तंभांवरती केलेलं बघायला मिळतं. एक जरी छिन्नीचा किंवा हातोड्याचा घाव चुकीचा पडला तर एवढा मोठा स्तंभ फेकून द्यावा लागणार आणि नवीन पुन्हा सुरुवात करावी लागणार. म्हणजे ही कल्पनाच आपल्याला खूप त्या मंदिरांबद्दल प्रेम आणि कुतूहल आणि आस्था निर्माण करते जर त्या दृष्टिकोनातून आपण त्या मंदिरांकडे बघितलं. मंदिरांचा हा शब्दप्रवास आपला सुरू राहणार आहे मैत्रिणींनो. केदार आणि पूजा यांनी जोडीने सुरू केलेला हा मंदिरांचा प्रवास आपण ऐकतोय विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून. जेव्हा केदार आणि पूजा तुम्ही दोघं प्रवास करता तेव्हा स्वाभाविकच आपल्या प्रवासाला सुद्धा एक सुंदर लय मिळालेली असते. अर्थातच तुमच्या डोक्यात त्या मंदिराविषयीचे विचार असतील, तिथल्या आजूबाजूच्या परिसराविषयी उत्सुकता असेल, तर या प्रवासामध्ये कायमच आपल्याला सोबत असते ती गाण्यांची किंवा सुरांची असते. तर पूजा, या प्रवासामध्ये तुम्ही गाणी नक्कीच ऐकत असाल, तर असं तुझ्या आवडीचं कुठलं गाणं आपल्या मैत्रिणींना ऐकवता येईल? मला आवडतं ते गाणं म्हणजे उंबरठा पिक्चर आहे ना, त्याच्यातलं ते गगन सदन प्रार्थना. हा, प्रार्थना मुळातच सुंदर आहे ती प्रार्थना. आपण नक्की ऐकूया तुझ्या आवडीची ही प्रार्थना उंबरठा या चित्रपटातली. गगन सदन हे खरोखर आपल्याला त्या एका प्रवासाला घेऊन जाणारी प्रार्थना सुद्धा आहे. पूजा, तुझ्या आवडीची आहे तशी रसिक श्रोत्यांच्याही आणि आपल्या मैत्रिणींच्याही आवडीची ही प्रार्थना आहे. पूजा, मला तुला विचारायला आवडेल की इतकी सगळी मंदिरं तू केदार बरोबर पाहिलीस, तुम्ही प्रवास केलात, तर बरेचदा असं होतं की खूप वेगळी तयारी करावी लागते आणि लांबवरची मंदिरं असतील तर विशेष तयारी करावी लागते. तर या प्रवासाचा तुझा एखादा अनुभव सांग, किंवा काय तुम्हाला काळजी घ्यावी लागते? आम्ही बऱ्याचदा आमच्या गाडीनेच जातो, कारण काही काही आजूबाजूची मंदिरं जी आहेत तिथं काही बसेस सोयीस्कर नसतात आणि आम्हाला मेन म्हणजे आमचा छंदच आहे ट्रॅव्हलिंग हा, त्यामुळे त्यातूनच हा आवड निर्माण झाली. त्यामुळे कंटाळा येत नाही त्यामुळं. आणि आजूबाजूला मंदिरं आहेत जी आम्ही पाहतो आणि कधी कधी असे प्रसंग येतात की एखादं मंदिर आम्ही जातो, तिथे असे लिहिलेले असते पाटी की परवानगीशिवाय व्हिडिओ शूटिंग करण्यास बंदी आहे. तर आम्ही स्वतः जाऊन तिथे चौकशी करतो की असं असं आहे आमचं, किंवा हा जो ठेवा आहे उद्देश तुमचा चांगला, आणि त्यामुळे ते समोरची व्यक्ती सुद्धा आम्हाला परमिशन देते किंवा परवानगी देते. आणि कधी कधी असं होतं की तो जेव्हा आम्ही एखाद्या ठिकाणी जातो आणि आम्ही शूटिंग करत असो, तिथं परमिशन असते आणि तो माणूसच स्वतः येऊन, जो पुजारी किंवा जो तिथले देखभाल ते येऊनच आम्हाला स्वतःहून माहिती देतात. त्यामुळे आम्हालाही अजून बरं वाटतं, हुरूप येतो, आपल्यालाही किती छान माहिती मिळतीये. बरोबर. काही मंदिरांमध्ये असंही होतं की तिथे लिहिलेलं पण असतं की इथे चित्रीकरण करायला अनुमती नाही. तिथे आम्ही विचारल्यानंतर सुद्धा आम्हाला अनुमती मिळत नाही. ते लोक, स्थानिक प्रशासन सांगतं, मंदिराचं प्रशासन, की तुम्ही बाहेरच्या बाजूने जेवढं करता येईल तेवढं शूटिंग करा. परंतु मी एकदा शूटिंग करायला लागलो आणि बोलायला लागलो, त्या मंदिरांमधल्या शिल्पांबद्दल सांगायला लागलो की ते लोक बघत असतात समोरनं. आणि काही वेळेला असं झालेलं की माझं बोलणं ऐकून ते लोक आले आणि नंतर त्यांनी आम्हाला अनुमती दिली शूटिंग करायची, आणि त्या मंदिराची मला माहित नसलेली माहिती पण त्यांनी सांगितली. म्हणजे असेही दोन्ही बाजूचे प्रसंग आम्हाला मंदिरांमध्ये बघायला मिळतात. आपण पुणे परिसरातल्या मंदिरांबद्दल बोलतोय, तर सासवड परिसरातल्या मंदिरांविषयी पण आपल्याला थोडक्यात एक धावता आढावा घ्यायचा आहे मैत्रिणींसाठी, आणि तो सांगितल्याशिवाय आज या गप्पांमधून तुमची सुटका नाही. याचं कारण खरोखर असं म्हटलं जातं की या संस्कृतीच्या खुणा जर आपण जाऊन त्या जिवंत ठेवल्या, जागत्या ठेवल्या, तरच त्या आपल्या पुढल्या पिढीपर्यंत तो प्रवाह वाहता राहणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही पुढल्या पिढीतल्या आपल्या मुलांना किंवा नातवंडांना तिथे घेऊन गेलं पाहिजे आणि आपला हा सगळा ठेवा दाखवला पाहिजे. तर सासवड परिसरातल्या मंदिरांविषयी तुम्ही काय सांगाल? सासवड परिसरामध्ये मी आता 5 मंदिरांचा उल्लेख करेन. धावता आढावा शब्द उल्लेख केलायस तू, म्हणून मी धावता आढावाच घेतो. सासवड परिसरामध्ये संगमेश्वर मंदिर सासवड एसटी स्टँड पासून काही किलोमीटर, 2-3 किलोमीटर वरती आहे. ते पण खूप सुंदर मंदिर आहे. तिथे प्री वेडिंग शूटिंग करायला लोक जातात, जे करू नये असं मला वाटतं, पण करतात दुर्दैवाने, कारण इतकं सुंदर मंदिर आहे. त्याच्याबरोबर बोबदेव घाट आणि सासवड याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणून आहे, ते पण खूप सुंदर मंदिर आहे.
आणि तिसरं नारायणपूर एकमुखी दत्ताचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच नारायणेश्वर मंदिर आहे. अगदी दत्ताच्या मंदिराला लागून असलेलं हे 3 मंदिरं सासवडच्या अगदी 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये आहेत. ही तिन्ही मंदिरं आवर्जून आपल्या श्रोत्यांनी बघायला पाहिजेत. आणि सासवड परिसरामध्ये गेलो तर एका दिवसात 2 किंवा 3 मंदिरं सहज बघून होतात. म्हणजे पूर्ण दिवसाची जर सहल काढली तर एका दिवसामध्ये 3 किंवा 4 मंदिरं बघून होतात. त्याच्यानंतर थोडंसं अजून आपण पुढे गेलो तर मोरगाव पासून 8-10 किलोमीटरवरती एक सुंदर मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. जिथे लोणी भापकर नावाचं एक छोटं गाव आहे. ज्या मल्लिकार्जुन मंदिरावरती सुंदर नक्षीकाम तर आहेच आहे, त्याशिवाय तिथे एक सुंदर पुष्करणी तलाव आहे. म्हणजे मंदिराच्या बाहेर जो जलस्रोत असतो त्याला पुष्करणी तलाव म्हटलं जातं, चौकोनी आकाराचा असतो. तर सासवड परिसरामधली ही एक 6-7 मंदिरं 1-2 ट्रिपा करून आपले श्रोते करू शकतात, किंवा अगदी धावती भेट द्यायची म्हटलं तर ती मंदिरं एका दिवसात सुद्धा कव्हर होऊ शकतात. पुष्करिणी तलाव म्हणजे जो बांधीव एक तलाव असतो देवळाच्या समोर किंवा शेजारी असतो, आणि त्याच्यातही बघण्यासारखं खूप असतं. तर नेमकं ते कसं बघावं? आपली बरीचशी मंदिरं जी असतात ती मंदिरं नदीकाठी असतात, किंवा काही मंदिरं नदीकाठी नसतील तर त्या ठिकाणी एकतर मोठी विहीर असते किंवा अशा प्रकारच्या पुष्करिणी असतात. मी विशेष उल्लेख करेन ते ह्या लोणी भापकर मंदिरातल्या पुष्करणीचा, जिथे बघण्यासारखं आहे. पुष्करणीमध्ये आतल्या बाजूनी अनेक देवकोष्टकं केलेली आहेत, आणि त्या देवकोष्टकाला प्रत्येक देवकोष्टकाला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, जे खूप बघण्यासारखं आहे. त्या मंदिरामध्ये नंदी मंडप असल्यासारखा एक मंडप आजही छान अवस्थेमध्ये शिल्लक आहे. पण त्या नंदी मंडपावरती बाहेरच्या बाजूनी जी शिल्प केलेली आहेत ती सूरसुंदरींची शिल्प आणि रामायण महाभारतातली शिल्प ती अतिशय बघण्यासारखी आहेत. ती बघण्यासाठी त्या पुष्करणीसाठी लोकांनी तिथे जायला पाहिजे. आणि अन्य ठिकाणच्या ज्या पुष्करणी असतात त्याच्यामध्ये फारसं नक्षीकाम नसतं, परंतु जी त्याची खोली असती, त्याच्या पायऱ्या असतात, सगळीकडे असणारी समानता असते. प्रत्येक पुष्करणीमध्ये आतल्या बाजूनी केलेली देवकोष्टकं असतात. त्या देवकोष्टकांमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती असतात. हे सगळं बघायला पुष्करणीमध्ये असतं. देवकोष्टक म्हणजे पुष्करणीच्या आतल्या बाजूनी कोनाड्यासारखी एक व्यवस्था असते, आणि छोटंसं मंदिरच असतं ते. हे पुष्करणीतच असतं असं नाही, कित्येक ठिकाणी प्रवेशद्वारांवरती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मंदिराच्या दर्शनी भागांवर अनेक ठिकाणी देवकोष्टकं असतात. त्याच्यानंतर मंदिराच्या आतमध्ये सभामंडपामध्ये देवकोष्टकं असतात. सभामंडपाच्या आतमध्ये अंतराळ असतं, त्या अंतराळामध्ये सुद्धा काही ठिकाणी देवकोष्टकं असतात. आणि काही ठिकाणी गर्भगृहामध्ये सुद्धा मुख्य देवतेच्या मागच्या बाजूला ही देवकोष्टकं असतात. साधारणपणे 4 फूट ते 5 फूट उंचीची ही छोटी देवळं त्याला म्हणता येईल आपल्याला. नाव त्याला टेक्निकल देवकोष्टक असं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती असतात. म्हणजे मंदिरामधली मुख्य देवता सोडून अन्य देवदेवतांच्या मूर्ती, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये ललाटबिंबामध्ये गणेशजींचं किंवा गणपतीचं दर्शन तर आपल्याला होतंच. तसंच आतमध्ये गेल्यानंतर बाहेरच्या कुठल्या तरी देवकोष्टकामध्ये आपल्याला गणपती आणि मारुती किंवा गणपती आणि विष्णू, गणपती आणि देवी यांची कॉम्बिनेशन आपल्याला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ह्या देवकोष्टकांमध्ये बघायला मिळतात. ललाटबिंब म्हणजे काय? मानवाच्या शरीराचं आणि प्रवेशद्वाराचं संबंध जोडणारं हे ललाटबिंब असतं. कल्पना आपल्या पूर्वजांची अशी होती की प्रवेशद्वाराची वरची बाजू जी असते, वरची साधारण 3 फूट 4 फूट 5 फुटाची जी पट्टी असते त्याला प्रवेशद्वाराचं ललाट म्हणजे कपाळ समजलं जातं. आणि त्या ललाटामध्ये मध्यभागी जे असतं ते बिंब, म्हणजे जसं आपण कपाळावरती बिंदी किंवा टिकली किंवा गंध लावतो त्याप्रमाणे ललाटपट्टीवरती मध्यभागी असणारं जे असतं ते बिंब असतं. 99.99% मंदिरांमध्ये प्रत्येक प्रवेशद्वारावरती आपल्याला गणेशजी दिसतात, म्हणजे गणपतीची मूर्ती दिसतात. या गणपतीच्या मूर्तींमध्ये सुद्धा खूप काही बघण्यासारखं असतं. ललाटबिंब साधारणपणे 6 इंच बाय 6 इंच आकाराचं असतं. काही ललाटबिंबांमध्ये गणपतीच्या वरती छत्र असतं. आपण जो आरंभाला उल्लेख केला त्रिशुंडा गणपतीचं जे ललाटबिंब आहे त्या गणपतीच्या ललाटबिंबाच्या खालच्या बाजूला गणेश यंत्र आहे. अशा विविधता त्या ललाटबिंबामध्ये सुद्धा असतात. याला काही ठिकाणी अपवाद सुद्धा असतात. म्हणजे आता आपल्या पुढच्या धावत्या आढाव्यामध्ये एक मंदिराचा उल्लेख येणार आहे. साताऱ्याच्या अलीकडे भुईंज नावाचं गाव आहे. त्या भुईंज नावाच्या गावामध्ये भैरवनाथ नावाचं अतिशय सुंदर मंदिर आहे, जिथे खूप सुंदर शिल्पकला आपल्याला बघायला मिळते. त्या भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरती असलेलं जे ललाटबिंब आहे तिथे गणपती नाहीये, तर तिथे एका योगींची मूर्ती केलेली आहे.
म्हणजे त्याच्या मागची कथा अशी सांगितली जाते की ते मंदिर एका राजाने बांधलं होतं आणि त्या राजाचे एक गुरु होते, योगी होते, आणि त्या योगींच्या स्मरणार्थ ते मंदिर त्यांनी बांधलं होतं. बर. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्या ललाट बिंबामध्ये गणपतीच्या ऐवजी त्यांनी योगींची मूर्ती केलेली. अशी सुद्धा विविधता आपल्याला काही ठिकाणी ललाट बिंबामध्ये बघायला मिळते. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी ती मंदिरं घडवलेली आहेत किंवा ज्या काळाचं ते प्रतिनिधित्व करतात, ती सगळी काळाची छटा किंवा काळाचे पडसाद त्या मंदिरावर आणि त्या सगळ्या स्थापत्य कलेवर आपल्याला दिसतात. म्हणजे आता तू जसा उल्लेख केला, काही काही मंदिरं 3-3, 4-4 पिढ्यांनी बांधलेली आहेत. तशीच काही मंदिरं अशी आहेत की त्या भागामधली राजवट त्या कालावधीमध्ये बदलली गेली. म्हणजे मंदिराचं बांधकाम सुरू झालं, काही वर्षांनंतर राजवट बदलली गेली, राजा बदलला, दुसरे राजे आले. तर काही मंदिरं, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर जे आहे, त्या कोपेश्वर मंदिरामध्ये 3 राजांच्या शैलीचा आपल्याला प्रभाव बघायला मिळतो. म्हणजे शिलाहार, यादव, ह्या ज्या वेगवेगळ्या शैली आहेत त्यापैकी 3 शैलींचा प्रभाव आपल्याला त्या कोपेश्वर मंदिरामध्ये बघायला मिळतो. अशाही पद्धतीने मंदिरांचा अभ्यास करता येतो. पण माझं म्हणणं सामान्य श्रोत्यांना एवढं आहे की एवढ्या खोलात आपण नाही गेलो तरी चालेल. कालावधी काय, त्याचं सण काय, पण जो आपल्याला बघण्यामध्ये आनंद मिळतो, जो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेला आहे, तो आनंद घेणं तर अगदी सहज शक्य आणि प्रत्येक श्रोत्याला शक्य आहे. आता आपण वेगवेगळ्या स्थापत्य शैलींचा संगम बघायला मिळतो. म्हणजे ज्या राजवटी आहेत तसे तसे त्याच्यावरती छटा येत जातात असं म्हणतो. तर अनेक देवळांच्या बाहेर वीरगळ असा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो की त्यातून सुद्धा आपल्याला देवळाची माहिती मिळत जाते आणि बरेचदा तो दुर्लक्षित राहिलेला असतो, कुठे त्याच्यावर फांद्या पडलेल्या असतात. अलीकडे थोडीशी जागरूकता वाढली असली तरी सुद्धा वीरगळ हे सुद्धा एक देवळाचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. तर त्याविषयी पण सांगा आम्हाला. बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये ही विरगळ आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी 1 असतात, काही ठिकाणी 2 असतात. आता मी जे भुईंच्या भैरवनाथ मंदिराचा उल्लेख केला त्या मंदिरामध्ये 100हून अधिक विरगळ आहेत. मुख्यतः ही विरगळ जी असतात त्या गावाच्या, म्हणजे त्या भागाच्या रक्षणासाठी युद्ध करताना जे वीरगतीला प्राप्त झाले त्यांच्या स्मृतीमध्ये ती विरगळ निर्माण केलेली असतात. किंवा त्या मंदिराचं रक्षण करताना जे वीरगतीला प्राप्त झाले त्यांच्या स्मृतीसाठी ही विरगळ बनवलेली असतात. ह्या विरगळांमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी विविधता बघायला मिळते. त्याच्यामध्ये साधारणपणे 3 किंवा 4 स्तर असतात. जास्तीत जास्त विरगळ आपल्याला 3 स्तरांचे बघायला मिळतात. सगळ्यात वरचा जो स्तर असतो विरगळामधला, त्याच्यामध्ये कैलासाचं प्रतीक म्हणून मध्यभागी शिवलिंग दाखवलेलं असतं आणि त्याच्या 2 बाजूला तो वीर आणि त्याची पत्नी हे दाखवलेले असतात. त्याच्या खालच्या स्तरामध्ये एकतर त्या वीराला कैलासाला घेऊन जाताना लोक दाखवलेले असतात किंवा काही युद्ध प्रसंग त्या ठिकाणी दाखवलेले असतात. आणि सगळ्यात खालच्या स्तरामध्ये काही युद्ध प्रसंग असतात. काही ठिकाणी आपल्या घरच्या पशूंची रक्षा करताना स्त्रिया दाखवलेल्या असतात. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की 700 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्या स्त्रिया एवढ्या प्रगत होत्या. हातात धनुष्यबाण घेतलेल्या स्त्रिया, तलवारी ढाली घेतलेल्या स्त्रिया, सिंहांपासून वाघांपासून रक्षण करणाऱ्या स्त्रिया आपल्याला ह्या विरगळांमध्ये बघायला मिळतात. काही विरगळ अशी असतात, म्हणजे अगदी खूप कमी संख्या असते किंवा 1-2 ठिकाणीच मला अशी ठिकाणी बघायला मिळाली. तिथे जोड विरगळ असतं, म्हणजे एकाच अखंड पाषाणामध्ये एकाला एक चिकटून 2 विरगळ बनवलेली असतात. पण असं असावे की 2 सख्खे भाऊ किंवा 2 जुळे भाऊ त्या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले असावेत, म्हणून ते जोड विरगळ आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतं. अशी पण विरगळांची विविधता आपल्याला नीट बघितलं तर बघायला मिळते. वीरगळ हे एका प्रकारे त्या राजाचं किंवा राज्यकर्त्याचं एक छोटेखानी चरित्र आहे असं आपण म्हणू शकतो त्या 3 चित्रांवरून. करेक्ट. अगदी राजाचंच असं नाही, सामान्य सरदार असेल, सैनिक जरी असेल, त्यांच्या स्मृतीमध्ये सुद्धा अशी विरगळ त्या कालावधीमध्ये बनवली जायची. आणि जी गावामध्ये इकडे तिकडे न ठेवता मुख्य मंदिर जे असेल गावातलं त्या ठिकाणी ती मंदिरं, कारण प्रत्येक गावाला, शहराला आपण जसं ग्रामदैवत असतो तसं एक महत्वाचं कुठलं तरी ठिकाण असतं किंवा श्रद्धास्थान असतं आणि आवर्जून सगळे लोक तिथे नेमाने जात असतात, म्हणून ते ठिकाण निवडलेलं असावं असा त्यातला एक अर्थ अभिप्रेत आपण धरू शकतो. आणि खरोखरच आपल्या पूर्वजांनी किंवा कलाकारांनी किंवा शिल्पकारांनी ज्या तऱ्हेने ही स्थापत्य कला आपल्यापर्यंत आणली, ती इतकी टिकली आहे, इतकी वर्षानुवर्ष, आणि त्याचे अर्थ लावत, संदर्भ लावत संशोधक अजून त्यातून काही काही नवीन माहिती आपल्यापर्यंत आणतायत. पण आजचा कार्यक्रम जो आहे भेटीगाठी या सदरामध्ये आपल्याला आपल्या मैत्रिणींसाठी पुणे परिसरातली आणि सहज निरखून बघता येणारी आणखीन कुठल्या मंदिरांचे आपल्याला उल्लेख करता येतील?
सासवडच्याच परिसरामध्ये आणखी थोडंसं पुढे गेलं, जेजुरीच्या पासून साधारणपणे 12 किलोमीटरवरती पांडवेश्वर मंदिर म्हणून एक सुंदर मंदिर आहे. बर. ते चुन्यामध्ये आणि दगडांमध्ये म्हणजे संमिश्र शैली आपल्याला तिथे बघायला मिळते. प्राचीन मंदिर ओरिजिनल जे आहे ते दगडी आहे. त्याच्यानंतर जीर्णोद्धार केला पेशव्यांच्या कालावधीमध्ये, त्यावेळेला चुना आणि विटकामाचं बांधकाम केलेलं आहे. पण त्या चुना आणि विटकामामध्ये जे बांधकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक शिल्प बघायला मिळतात. त्या मंदिराची विशेषता अशी आहे की तिथे पांडवांपैकी 4 भावांची मंदिरं त्या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. म्हणजे उपमंदिरं जी असतात मोठ्या मंदिरामध्ये, तशी 4 भावांची, पांडवांपैकी 4 भावांची मंदिरं त्या पांडवेश्वर मंदिरामध्ये आहेत. आणि 5व्या पांडवाचं नकुलाचं जे मंदिर आहे ते मंदिरापासून साधारण 500 मीटर अंतरावरती थोडंसं लांब आहे. आणि त्याचबरोबर तिथे कुंती मातेचं सुद्धा मंदिर आहे. तर असं पांडवांची मंदिरं उपमंदिरं म्हणून असलेलं एक विशेष स्थान त्या जेजुरी परिसरामध्ये आहे. ते आपण बघितलं पाहिजे. अजून जर 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपण जर बघायचं म्हटलं तर आपण सासवडवरनं थोडंसं मुंबई पुणे हायवेला येऊया. तिथे तळेगाव गावामध्ये 5 पांडव मंदिर आहे. पौराणिक महत्व त्या मंदिराला खूप आहे. तिथे पांडवांच्या जवळपास 6 फूट उंचीच्या बसलेल्या मुद्रेमध्ये आणि हात जोडून असलेल्या पांडवांच्या मूर्ती आहेत. त्या पांडवांच्या मध्यभागी साधारणपणे 1.5 फूट बाय 2 फूट आकाराची खिडकी आहे. मूर्तींच्या मागच्या बाजूला त्या मंदिराचं एक दालन आहे आणि ती खिडकी आतल्या दालनामध्ये उघडते आणि त्या आतल्या दालनामध्ये द्रौपदी विश्रांती घेताना दाखवलेली आहे. द्रौपदीची विश्रांती घेतानाची मूर्ती तिथे अजूनही आहे आणि बाहेरच्या बाजूला 5 पांडव तिचं रक्षण करतायत. तर असा आशय त्या मंदिराचा आहे. आणि तिथली आख्यायिका अशी आहे की ती द्रौपदी काही कालावधीनंतर आपली कूस बदलते. म्हणजे ती आता डाव्या कुशीवर झोपली असेल तर काही वर्षानंतर ती कूस बदलते आणि उजव्या कुशीवरती जाते असंही स्थानिक लोक सांगतात. अनेक मंदिरांना अशा आख्यायिका सुद्धा जुळलेल्या असतात. पण आख्यायिका म्हणून ऐकायला सुद्धा अशा आख्यायिका ऐकायला खूप आनंद मिळतो. आणि आख्यायिका किंवा अशा गोष्टी ह्या आपल्या जगण्याचा पण एक भाग आहे. कारण आपण गोष्टी वेल्हाळ माणसं आहोत, गोष्टीत रमणारी माणसं आहोत आणि प्रत्येक देवळाला, मंदिराला, त्याच्या स्थापत्यकलेला एक कुठली तरी गोष्ट निगडीत असते. मैत्रिणींनो, अशा वेगवेगळ्या मंदिरांना जवळपासच्या आपण नक्की भेट देऊया आणि आपणही त्या मंदिरांच्या गोष्टी आपल्या अजून मैत्रिणींना सांगून असा गोष्टी वेल्हाळ मैत्रिणींचा समूह तयार करूया. अशा मंदिरांशी जोडलेल्या काही कथा असतील किंवा खरोखर आकर्षणाचा बिंदू असेल तर आपल्याला उत्सुकतेने तिथे जायला आवडतं. तर पूजा, अशा एका कुठल्या मंदिराविषयी तू सांगशील? हो, अशा आहेत ना काही मंदिरं. त्या मंदिराचं मला एक माहिती सांगावीशी वाटते. वाईजवळ धोम धरणाजवळ सिद्धेश्वर मंदिर, तसंच त्याला लक्ष्मी नरसिंहाचं पण मंदिर म्हणतात. तिथे अशी रचना एक पुष्करणी तलावाची की कासवाच्या आकाराच्याच पुष्करणी तलाव आहे. म्हणजे तिथं बघितल्यावर तो तलावच कासवाच्या आकाराचा केलेला आहे. आणि नरसिंह सरस्वतीचं मंदिर असं पायऱ्यांनी वरती जाऊन अशी त्याची गोल रचना आहे. म्हणजे मी थोडीशी भर घालतो पूजानी जे सांगितलं त्याच्यामध्ये. ती जी पुष्करणी आहे त्या पुष्करणीची कल्पना अशी आहे की पुष्करणीच्या तलावामध्ये पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये एक कासव तरंगत आहे. त्या कासवाच्या पाठीवरती नंदी मंडप बनवलेला आहे. कारण त्या पुष्करणीच्या समोरच बरोबर शिवपंचायतनामधलं महादेवाचं मंदिर आहे. हे जे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे किंवा त्याला सिद्धेश्वर मंदिर असं सुद्धा नाव आहे, हे शिवपंचायतन आहे. तिथे 5 देवतांची मंदिर आहेत. त्यातलं महादेवाचं मंदिर त्या पुष्करणीच्या समोर आहे. आणि कासवाच्या पाठीवरती असलेला नंदी मंडप आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम, हे जे अद्भुत शिल्प आहे हे तुम्हाला पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नाही, जगामध्ये कुठे बघायला मिळणार नाही. असं सुंदर आणि अद्भुत शिल्प त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे धोम धरणाच्या भिंतीला अगदी लागून असलेलं हे मंदिर बघायला सुद्धा आपल्या श्रोत्यांनी जायला पाहिजे. आणि धोम, तिथला परिसर आणि एकूणच सातारा आणि परिसरातली सगळी ही सहल अगदी 1 काय 2 दिवसाची पण होऊ शकते आणि नक्कीच तो ठेवा तुम्ही परत घेऊन येऊ शकता. याशिवाय आणखीन एका मंदिराचा उल्लेख तुम्ही केला होता, तो म्हणजे कोपेश्वर मंदिराच्या रचनेचा. हे कोपेश्वर मंदिर खिद्रापूर मध्ये आहे. खिद्रापूर म्हणजे काही लोकांनी कदाचित नाव सुद्धा ऐकलेलं नसेल. नरसोबाच्या वाडीपासून अवघ्या 17 किलोमीटरवरती असलेलं हे मंदिर आहे. नरसोबाचं वाडी सगळ्यांना माहिती असते. तर खिद्रापूरमधल्या ह्या मंदिरामध्ये माझ्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर पृथ्वीवरचा शिल्परूपी स्वर्ग आपल्याला बघायला मिळतो. हीच संकल्पना माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून आहे. आम्ही वर्षातनं किमान 2 वेळेला ह्या मंदिराला भेट द्यायला जातो कारण तिथली शिल्पकला आम्हाला खूप आवडते.
आता मी जे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या शिल्पांचे उल्लेख केले, सामाजिक जीवन असेल किंवा व्यालशिल्प असतील, ह्या सगळ्यांचा संगम आपल्याला एका ठिकाणी या मंदिरामध्ये बघायला मिळतो. इथल्या स्तंभांवरती रामायणातले प्रसंग आहेत, महाभारतातले प्रसंग आहेत, विष्णू दशावतारातले प्रसंग आहेत. विशेष म्हणजे अन्य ठिकाणी बघायला फारसे मिळत नाहीत असे पंचतंत्रांमधल्या कथांचे प्रसंग सुद्धा इथल्या सभामंडपातील स्तंभांवर कोरलेले आहेत. म्हणजे बडबडणारा कासव नावाची आपल्याला कथा पंचतंत्रातली माहिती असेल, ते शिल्परूपामध्ये तिथल्या कोपेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये कोरलेली आहे. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. म्हणजे हे फक्त मंदिर जर बघायचं म्हटलं तर किमान 3 ते 4 तास आपल्याला मंदिर साधारणपणे बघायला लागतात. आता आपण जे गाणं ऐकलं, हे गाणं जेव्हा कट्यार काळजात घुसली चित्रपट प्रकाशित झाला, त्यानंतर बऱ्याच लोकांना हे खिद्रापूरबद्दल कुतूहल निर्माण झालं. आजकाल त्या मंदिरामध्ये थोडी भाविकांची गर्दी वाढायला लागलेली आहे. त्यातून भर म्हणजे आता महाराष्ट्र शासनाने आणि इतिहास पुरातत्व खात्याने त्या मंदिराचं विकसन करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि जसे तसं हेरिटेज वॉक नावाची कन्सेप्ट आता खिद्रापूरमध्ये सध्या काम चालू आहे. म्हणजे अजून काही महिन्यानंतर तिथे आपल्याला मंदिराच्या भोवती एक वॉकवे बनवला जातोय, एक म्युझियम बनवलं जातंय आणि हे सगळं मंदिराचं सौंदर्य त्या वॉकवे वरून आपल्याला बघायला मिळेल. हे सुद्धा तिथे जाऊन बघण्यासारखं आहे. भेटीगाठी या सदरामध्ये मैत्रिणींनो, आज आपण केदार आणि पूजा खळदकर यांना बोलवलं होतं. पुणे परिसरातल्या मंदिरांची एक आपण शब्द फेरी आयोजित केली होती आणि तुम्हाला पण आम्ही प्रवृत्त करतोय की अशा जवळच्या मंदिरांना तुम्ही नक्की भेटी द्या. तुमच्याकडे काही त्याची टिपणं लिहून ठेवा, नोंदी लिहून ठेवा आणि ती टिपणं पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या पिढीकडे सोपवा, कारण हा ठेवा आपल्याला जतन करायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना केदार, याविषयी तुला आणखीन काय सांगायचंय? मी आपल्या श्रोत्यांना विनंती करेन की तुमच्या कुटुंबियाला, परिवाराला आणि मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना तर तुम्ही ही मंदिरं बघायला घेऊन जाच, पण विशेष करून आपल्या पुढच्या पिढीला ही मंदिरं दाखवायला घेऊन जा. मगाशी सांगायचं राहिलं, एक काही सेकंदात उल्लेख करतो. मुलांना आवडेल असा एक विषय ह्या मंदिरांमध्ये काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आभासी शिल्प नावाची एक संकल्पना आपल्या काही मंदिरांमध्ये बघायला मिळते. आभासी शिल्प म्हणजे काय असतं, वरती 3 शरीरं दाखवलेली असतात आणि खाली 3 शरीरांना 6 पाय असायला पाहिजेत. त्याच्याऐवजी 4च पाय खाली दाखवलेले असतात आणि त्या शिल्पावरती वरच्या शरीरांवरती आपला हात जर संपूर्ण ठेवला तर 2 बाजूचे 2 शरीर आणि पाय व्यवस्थित दिसतात. एका बाजूला ठेवला तर उजव्या बाजूचा आणि मधला शरीर व्यवस्थित दिसतं. अशा प्रकारची आभासी शिल्प पण आपल्या अशा मंदिरांमध्ये असतात. ही आपल्या पुढच्या पिढीला आपण दाखवली पाहिजेत. जसं आम्ही आमच्या वाहिनीसाठी या वेगवेगळ्या मंदिरांचं अभ्यास करून तिथे जाऊन शूटिंग करतो, तशीच माझी श्रोत्यांना सुद्धा विनंती आहे, जी मगाशी नेहानी सुद्धा केली, की मंदिरामध्ये जाण्यापूर्वी त्या मंदिराची माहिती घेऊन जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्त ते मंदिर बघण्याचा आनंद मिळेल. आणि आपल्या श्रोत्यांपैकी काही जणींना किंवा जणांना जर कंटेंट क्रिएशनची जर हाऊस असेल तर तुम्ही सुद्धा असे रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज किंवा लॉंग व्हिडिओज बनवू शकता आणि सोशल मीडियावरती टाकू शकता, जेणेकरून ही आपली प्राचीन मंदिरं, हे भारताचं सौंदर्य आणि वैभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याला त्याला मदत होईल. मला आवर्जून सांगायचं आहे, आता आपण ज्या मंदिरांची चर्चा केली त्याविषयीची तपशीलवार माहिती केदारवाणी मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला बघता येईल. तेव्हा मंदिराचा वसा आणि वारसा नक्की पुढे नेऊया. केदार आणि पूजाच्या 4 हातांना आपल्या मैत्रिणींचे 400 हात लागू देत आणि या मंदिरांची ही परंपरा, संस्कृती, त्याची स्थापत्य शैली, इतिहासरूपी वैभव जे आहे ते असंच आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि भेटीगाठी या सदरातून खरोखर आज मैत्रिणींसाठी आणि मलाही अतिशय उत्सुकता आता निर्माण झाली आहे. त्यातली बरीचशी मंदिरं मी पाहिलेली नाहीयेत, तर आता मी या निमित्ताने संकल्प करते की पुढल्या 1-2 महिन्यांमध्ये निदान यातली 2-4 मंदिरं तरी मी पाहीन. आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा आवाहन करते की नक्की तुम्ही या माहितीच्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या मंदिरांना भेटी द्या आणि आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आजच्या भेटीगाठी या सदरामध्ये केदार खळदकर आणि पूजा खळदकर आपल्या भेटीला आले, आपल्याला खूप मोलाची माहिती दिली. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. विद्यावाणीने मला आणि पूजाला ही संधी दिली त्याबद्दल विद्यावाणी केंद्राचे खूप खूप धन्यवाद.